नमस्कार मित्रांनो, आपल्या वसई विरार शहरमधील जी सार्वत्रिक निवडणूक झाल्या त्यामध्ये मी एक कॅन्डिडेट होतो. पण आपल्याला हार जीतचं टेन्शन आहे. आपण ऑलरेडी मार्केट गाजवलंय. आपण खुश आहेत कारण लोकांना आपण एक चांगला पर्याय दिलेला आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी तरुण पिढीने लक्ष द्यावा यासाठी मी एक तरुण युवा म्हणून सगळ्यांसाठी पर्याय म्हणून उभा होतो. पण खरोखर कुठेतरी बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्या पाहिजेत. ईव्हीएम वरती गडबड घोटाळा जाम होतो आणि दुबार मतदार खूप सारे सापडत आहेत. इथे एकानी ऑलरेडी एक बाई बोलते मैं मतदान दी नहीं, इधर ये लोग बोल रहे की आपका मतदान हो चुका है आणि मग तिचं बॅलेट पेपरवर घ्यायचं. त्यासाठी आम्ही एवढं भांडलो आणि सर्वात महत्त्वाचं मतदार भावांनो, तुमची काळजी घेतली जात नाहीये. आम्ही एवढी या गोष्टीसाठी तिकडे भांडलोय राजिवलीमध्ये, तर मला समजत नाही मतदान केंद्रामध्ये, कारण कुठे कुठे 3-3, 4-4 तास लाईनीसाठी लागत होते. तर आमच्या मतदार बंधूंसाठी तुम्ही पाणीची सोय करू शकत नाही. 5 वर्ष पहिली गोष्ट तर तुम्ही रस्ते पाणी या सगळ्या गोष्टीची कामच करत नाही. तर तुम्ही तिकडे जे मतदानासाठी आलेत, आपल्या लोकांना मतदान करतात आणि नगरपालिकेचे अधिकारी लोक करतायत तरी काय. आम्ही आरो सोबत बोललो, सगळ्यांसोबत बोललो, काय या गोष्टीचं समाधान भेटला नाही. फक्त हा हा आणि भांडण, कायच अर्थ नाही. लोकांसाठी पाणीची तुम्ही सोय करून देऊ शकत नाही, मग कशाला मतदान घेतायत. घेऊच नका ना यार. तुम्ही जर आता त्यांना पाण्याची सोय करत नाहीये तर 5 वर्ष काय सोय देणार आहेत. कुठेतरी मतदार बंधूंनी या गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजेत. कुठेतरी या गोष्टी आम्हाला खटकल्यात. शेवटचा जय महाराष्ट्र.